सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील लोहगाव व वसमाणे परिसरात झालेल्या अवकाळी वादळ वारा आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळी व पपई पिकांचे नुकसान झाले। या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतात जाऊन पंचनामे करून घेतले। विशेष म्हणजे आज त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले असूनही आईने दिलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव पुढे राहा हा संदेश लक्षात घेऊन सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्धार दाखविलाय। लोहगाव व वसमाणे परिसरातील शेतकऱ्यांचे केळी, पपई, मका, कपाशी, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे। ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामे करून घेतले। यावेळी त्यांनी सांगितले की महसूल मंडळाने तात्काळ आदेश काढून 2 ते 3 दिवसात सहानुभूती अनुदान वितरित करावे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। या भेटीदरम्यान माजी सरपंच महेंद्र पाटील, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार शानाभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केला आहे। शिंदखेडा तालुक्यामध्ये पाऊस या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय। अतिवृष्टी होईल किंवा अतिवृष्टीमध्ये हा तालुका जाईल या शेवटच्या 8 दिवसामध्ये असं वाटायला लागलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आणि काल दुपारी 3 ते 4च्या सुमारामध्ये प्रचंड असं वादळ आलं आणि त्या वादळाने शेतकऱ्यांचं होत्याचं न होतं झालं। अनेक बागा पपईच्या बागा, त्याच्यानंतर केळीच्या बागा आणि ऊस, कपास, सर्व मका या सगळ्या क्षेत्राचं या ठिकाणी तापी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान तालुक्यामध्ये पण झालेलं असेल। संपूर्ण तालुक्यामध्ये महसूलचे आणि कृषीचे अधिकारी यांनी भेटी देऊन जिथं जिथं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याचा तात्काळ पंचनामा करून महाराष्ट्र सरकारला कळवलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने पण या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून यांना तात्काळ सानुग्रह अनुदान तात्काळ म्हणजे 2-3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं पाहिजे अशी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या गटाच्या वतीने सरकारकडे मागणी करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय। यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून धुळ्यातील पांझरा नदी पात्रात देखील अक्कलपाडा धरणातून तब्बल 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे पांझरा नदीला परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच हवामान विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यात काही तासाकरिता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसेच पुढील काही तासात अतिमुसळधार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 48 तासात झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले। पावसाचा अंदाज न आल्याने हताश लागलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले, तर नदी काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी नदी परिसरात मंत्री गिरीश महाजन व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी रात्रीच्या वेळी नंदिनी नदी किनारी राहणाऱ्या गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। तसेच नदीलगत असलेल्या घरांची पाहणी केली आहे। यावेळी सातपूर ITI व शाहूनगर परिसरातील नागरिकांनी नंदिनी नदी परिसरात पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी नंदिनी नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे, गावकऱ्यांनी केली आहे। दरम्यान या दौऱ्याप्रसंगी सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, मनपा कर्मचारी चिंतामण पवार, तानाजी निगळ उपस्थित होते। त्यापुढे बघता मी कालपासून मी जालन्याला होतो, मी संभाजीनगरला होतो, मी मध्ये वैजापूरकडून आलो,
आत्ता मी नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे, त्यामुळे उशीर मला नक्की झालेला आहे. पण मी म्हटलं तरी रात्री तर पाहणी करून घेऊ. आणि या भागात आल्यावर खरं इथे संरक्षण भिंतीची गरज सगळ्या नागरिकांची मागणी, कारण हे पाणी इकडनं गावात शिरतं आणि मग घरामध्ये पाणी जातं. त्यामुळे हे तर आपण लगेच माझ्याच खात्याचं काम आहे, त्यातून हे करू. पण आज नाशिकमध्ये खूप मोठा पूर आपण बघितलं असेल. मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेलं असं म्हणायला हरकत नाही. एवढा मोठा पूर या ठिकाणी आलेला होता. रुद्रावतार नदीने धारण केलेला होता, गोदावरीने. आणि मिलिंदनगरचा पूल असेल, फॉरेस्ट नर्सरीचा पूल असेल, हे दोन्ही बंद करण्यात आले. त्याला थोडे डॅमेज झालेले आहेत, त्यामुळे ते दोन्ही बंद करण्यात आलेले होते. आणि सतर्कतेचा इशारा सगळ्यांना दिला होता. काजीगडी भाग जो अतिशय धोकादायक आहे, तिथंही थोडंसं त्यातून मला वाटतं माती वगैरे निघायला लागली होती. तिथेसुद्धा आपल्याला लगेच तात्काळ आपत्ती व्यवस्थापनमधून एक प्रोटेक्शन वॉल त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे. अशा काही भाग आहेत की त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. पण महापालिका आयुक्त माझ्यासोबत या ठिकाणी आता आहेत. त्यांची सर्व टीम या ठिकाणी आहेत. त्यांनी सर्व काळजी या ठिकाणी घेतली आणि आता दुपारपासून पाणी थोडं कमी व्हायला लागलेलं आहे, कमी झालेलं आहे. पण आज पुराने तर खरं यावर्षी उच्चांकच केलेला आहे. पुढे खाली जायकवाडीमध्ये पाणी जातं आहे, तिथेही धोक्याची पातळी सगळी ओलांडलेली आहे. मी आज जायकवाडीवरही दुपारी 2 वाजता 3 वाजता त्या ठिकाणी स्वतः धरणावरही जाऊन आलेलो आहे. आणि आता मला वाटतं थोडंसं पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे. पण अलर्ट अजून इकडे तिकडे येतच आहेत. अजूनही 3 तासामध्ये पाऊस सांगितलेला आहे. यावर्षी काय वरून राज्याचे काय समजत नाही काय झालेलं आहे. पण खूप मोठ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे, खूप मोठ्या संकटात. म्हणजे कधी नव्हते असं संकटात शेतकरी सापडलेला आहे. सगळे सर्वे आमचे चाललेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल त्या ठिकाणी लोकांना आम्ही शिफ्ट करतो आहे. त्यांची जेवणाची, राहण्याखाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते. 24/7 24/7 प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आता जिल्हाधिकारी नाफेडला गेलेले आहेत, जयेश शर्मा. रात्रंदिवस आम्ही काम करतो. आमचं प्रशासन या ठिकाणी काम करतं आहे, सगळे अधिकारी काम करत आहेत. महापालिका असेल, नगरपालिका सगळ्या ठिकाणी काम करत आहेत. पण मला वाटतं अजून 30 तारखेपर्यंत थोडा अलर्ट दिलेला आहे. मला वाटतं ही जर परिस्थिती लवकर निवळली तर सगळे पंचनामे झालेले आहेत. लोकांना सरकारच्या वतीने जी मदत आहे ती आम्ही त्या ठिकाणी करतो आहे, शेतकऱ्यांना करतो आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अगदी पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत. माननीय आमचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी जसे आहेत तसे शिंदेसाहेबही आहेत, दादाही आहेत. आपापल्या भागात सगळे मंत्री, आमदार, खासदार फिरतो आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांच्या सोबत या ठिकाणी काम करतो आहोत. प्रशासन अतिशय अलर्ट मोडवर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकदा पाऊस निवळला, मदत द्यायला तर सुरुवात झालेली आहे. पण पाऊस जर मिळाला की शेतीमध्ये अजून पाणी खूप आहे, सगळे खरडून वाहून गेलेले आहेत. अजून नद्या शेतामधूनच वाहत आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे सगळं थोडंसं शांतता झाली 2-4 दिवसामध्ये पावसाची, की आमचे सगळे अधिकारी पंचनामे करून पंचनामे शासनाकडे की तात्काळ मदत आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करणार आहोत. त्यांची घरं पाण्यात बुडाली आहेत त्यांना करणार आहोत, जनावरं गेलीत त्यांना करणार आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. संपूर्ण राज्यामध्ये सध्या 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे. अशातच धुळे तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सोनूबाई शंकर शणगे परिवार महाविद्यालय फॉर्म भरण्यावरून काही पालकांनी धुडगूस घातलाय. हा वाद इतका विकोपाला गेला की पालकांनी गावातील काही गाव गुंडांना घेऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक केली. यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे. धुळे तालुक्यातील आर्वी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. दरम्यान यावेळी 12वीच्या विद्यार्थिनीला न आणत पालकांनी फॉर्म भरून घेण्यास कर्मचाऱ्याकडे आग्रह धरला. मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी विद्यार्थिनी स्वतः यावे लागेल. याचा राग आल्याने विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आणि काही वेळातच गावातील गावगुंड बाबूराज कान्होर, किशोर आल्होर यांनी आपल्या साथीदारांसह शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांना बेदम मारहाण करत 12वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडत 25,000 रोख रक्कम घेऊन पसार झाले असल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केलाय.
या प्रकरणी आता पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यशस्वी शेंडगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काही क्षुल्लक कारण होतं. काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की जी काही विद्यार्थिनी आहे तिला समोर सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल. त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला. संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा. परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही, ते हल्ला केला. ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले. त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे. आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारझोड केली. या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे. तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो. पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू. आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील खरीपाची पिके पाण्याखाली बुडाली असून कापूस पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. या पिकावरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे सर्वच उत्पन्न बुडाले आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीची व नुकसान झालेल्या पिकांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. दरम्यान पीक विम्याची 25% अग्रिम विमा रक्कमही शेतकऱ्यांना मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. त्यांनी आज थेट शेतकऱ्यांशी धुळे तालुक्यातील गोंदूर शिवारातील पाण्यात बुडालेल्या कापूस इतर पिकांची पाहणी केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून धुळे तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले असून मका, बाजरी, ज्वारी, कपाशी, कांदा, भुईमूग यांच्यासह कडधान्य, भाजीपाला ही पिके पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहे. शेतकरी संकटात सावरला असून बळीराजाला धीर देण्यासाठी कुणाल पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. जे अतिवृष्टीचं सावट आणि प्रचंड नुकसान जे होतं आहे, तो धुळे तालुकासुद्धा काही याला अपवाद नाही आहे. धुळे तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा 2-3 दिवसामध्ये जो प्रचंड पाऊस झाला, हा सरासरीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. आणि त्यामुळे तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती जी आपण बघतोय की पूर्ण शेतं हे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि त्यामुळे कपाशी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, हे सर्व पिकं, हे जे हातामध्ये आलेली पिकं होती, ही पिकंसुद्धा हातची गेलेली आहेत. आणि त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि महसूल आणि कृषी विभागाचे जॉईंट पंचनामे त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत. मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की हा संपूर्ण परिस्थितीची जाणीव ही ह्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे, जो पीक विमा आपण सर्वांनी काढलेला आहे,
या पीक विमाचे सुद्धा जसं गेल्या वर्षी आपण 25% अग्रिम रक्कम पीक विमा कंपन्याकडून घेतली होती, तशीच अग्रिम रक्कम त्यांच्याकडून मागून घेऊन पीक विमासुद्धा 100% सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी आपण करतो आहोत। आणि कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये, या संपूर्ण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आणि राज्य सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा, त्यांना योग्य तो मोबदला, योग्य तो नुकसान भरपाई मिळवण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। परतीच्या मुसळधार पावसाने नाशिक शहरातील विविध भागात हाहाकार माजविलाय। 3 दिवस रात्रंदिवस पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे तसेच व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले। आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर असलेले मोठे झाड पडल्याने झाडाखाली पार्किंगला उभे असलेल्या 4 ते 5 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले। या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली आहे। भर दिवसा हे झाड पडल्याने काही तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत रस्ता सुरळीत केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। खुनाच्या गंभीर गुन्ह्यात सुटलेल्या आरोपीची मध्यवर्ती कारागृहाबाहेर पडतानाची रील सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या 22 जणांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सोशल मीडियावर रील बनवून व्हायरल करणाऱ्या 22 जणांची नाशिक रोड पोलिसांनी भर रस्त्याने धिंड काढून चांगलाच धडा शिकवलाय। या प्रकरणी आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्या हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या याची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहातून सुटका केली। तेव्हा त्याच्या मित्रांनी हातात धारदार शस्त्र बाळगून 4 चाकी व दुचाकी वाहनाने मोठी गर्दी करत मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर निघताना व्हिडिओ काढून रील बनवली होती व सोशल मीडियावर व्हायरल केली। ही रील नाशिक रोड पोलिसांच्या हाती लागताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशाने आणि पोलीस शिपाई अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। 22 जणांना ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस ठाणे ते बिटको चौक या रस्त्याने त्यांची धिंड काढली आहे। या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। या प्रकरणी पोलीस हवालदार विजय टेमकर पुढील तपास करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे शहरातील बाल गोपाल विजय व्यायाम शाळेच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी विविध स्पर्धा भरवण्यात येत आहे। मात्र नवरात्र उत्सव हा महिलांचा उत्सव असला तरी या उत्सवात परिसरातील युवकांनी महिलांच्या वेशभूषा साकारत अनोख्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। बाल गोपाल नवरात्र उत्सव समितीतर्फे काल दिनांक 26 सप्टेंबर रोजी इथल्या युवकांनी सुंदर असा एक उपक्रम राबवला। फॅन्सी ड्रेसचा आमचा एक उपक्रम होता, कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। त्यानिमित्ताने नवरात्र हा सण जरी महिलांचा असला तरी इथल्या युवकांनी तिथे भाग घेऊन सुंदर असा महिलांचा पोशाख परिधान करून स्वतःला सादर केले। तो अतिशय हिमतीचा असा कार्यक्रम झाला। म्हणजे खूप डेअरिंग लागते की बाबा महिलांचा पोशाख घेऊन जनतेसमोर स्वतःला आणणं, पण इथल्या युवकांनी सुंदर अशा पोशाख घातलेला होता। त्यात पुष्पा नवीन पिक्चर आला, त्याच्यातलं एक सुंदर थीम एका व्यक्तीने सादर केली। त्यानंतर डॉक्टर, त्यानंतर जेठालालमधली जी दया आहे, दयाचा सुद्धा असा एक सुंदर असा पोशाख घालून एक युवकाने स्वतःला सादर केलं। असंख्य असे 8 ते 9 युवकांनी एकत्र येऊन अशी एक सुंदरची थीम जनतेसमोर ठेवली। त्यामुळे इतका सुंदर असा कार्यक्रम झाला। अजूनपर्यंत तरी महाराष्ट्रात असा कोणी कार्यक्रम घेतला नसेल असं आमच्या लक्षात आहे। आम्ही बघतो यूट्यूबला, इंस्टाग्रामला, कुठून मिळाला नाही। आमचा जो काल व्हिडिओ सोशल मीडियाला लाखो असे त्याला लाईक्स आले, लाखो शेअर्स आले, सुंदर असा कार्यक्रम झाला। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आमचे हे जे मंडळ आहे, जे बालगोपाल नवरात्र उत्सव समिती, येथे महिलांचंही आम्हाला खूप प्रोत्साहन असतं। इथल्या युवकांचं, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचं सर्वांचं आम्हाला एक प्रोत्साहन असतं। त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही एक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि असे सुंदर असे असंख्य उपक्रम आम्ही राबवणार आहोत, असे आम्ही जे नियोजन आहे।
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. परतीच्या पावसाने नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात बरेच नुकसान झाले. आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटी भागातील गोदाकाठची पूरस्थिती पाहणी केली आहे. तसेच स्थानिक व्यावसायिक काठावर असलेल्या घरांची पाहणी केली आहे. सुरक्षिततेसाठी त्यांच्या यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही केले. मुसळधार पावसाने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून बरेच नुकसान देखील झाले. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. केलं पाहिजे. उद्धवजी इतक्या पोटतिडकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलत आहेत, सध्या ज्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत, त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे, वागलंही पाहिजे. मी काल आमच्या राऊत सामानवरही बोललो, काय काय बोलतायत ते, काय शिव्या घालतायत, म्हणजे किती असंसदीय भाषा ते बोलतायत. मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले, तासभर चालले आले, आम्ही 15-15 दिवस फिरलोर आहोत, जरा एकदा जाऊन बघा ना. एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा. ते नाही होत. फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, याच्याशिवाय ते काही गरजच नाही आहे. मागच्या वेळेला मला आठवतं, उद्धवजी आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थितीत, खाली उतरल्यावर त्यांना लाल कार्पेट, काय तर त्याची चप्पल घरात भरू नये, पाण्याने ओली होऊ नये. मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते. म्हणजे मग आपण सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि आता विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत, मग कशासाठी चाललेलं आहे. म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची, आता वेगळी वापरायची. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही, आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहीत आहे. राऊत साहेब बोलायला लावू नका. खिचडीमध्ये आपण काय काय केलं, आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्षे राहिले, तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही. आणि आता काहीतरी घाणेरड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला टीव्हीवर ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात. मला वाटतं त्यांच्याबद्दल काय बोलावं. दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. कसं बघताय त्याकडे पुढची कारवाई? आता काय अनेक ठिकाणी कॉल सेंटर नाही, मला वाटतं की काल जी रेड झाली, मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो, त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली. मी सोशल मीडियाच्या ठिकाणी बघत असताना, गाडीत बसत असताना, धरणावर परत जात असताना SP-ची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली, पण त्यावेळेला चौकशी सुरू होती. आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही, पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत. घटना अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने जर कोणी जळगावसारख्या ठिकाणी येऊन लोकांना बाहेरून आणून जे करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे, पोलीस खात्याने घेतलेली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांची सखोल चौकशी होईल. आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत, कोणाकोणाचा त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये हात आहे आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. सगळं अंतिम सगळ्या चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल. या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक आजी अधिकारी देखील आहेत. IPS अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभागी असं दिसतंय, IAS अधिकाऱ्यांचा सहभागी आजी असंही दिसतंय. नाशिकमध्ये देखील नाशिक हे जे कॉल सेंटर आहे हे पूर्ण रॅकेट आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील एवढा विसर्ग आहे. पैठण असेल, अनेक ठिकाणी शहरात पाणी गेलं आहे. नागरिकांना अनेकांचे संशय रुपयावरती आलेले आहेत. जायकवाडीमध्ये मी काल आपण बघितलं असेल, मी दुपारी जायकवाडीला स्वतः धरणावरच त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेला 1,70,000 क्युसेसने पाणी सोडलेलं होतं, पण नंतर एवढा वाढला की तो जवळपास 3 लाखाच्या वर क्युसेसने पाणी आम्हाला सोडावं लागलं. म्हणजे रेकॉर्ड झालं. 3 लाख क्युसेसने जायकवाडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे खाली पैठण आहे, खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे, गावं आहेत, पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं. त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही, फार धावपळ झाली नाही. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं, त्यामुळे पुढचा कुठलाही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही. आता जवळपास 1,70,000 1,75,000 क्युसेसने पाणी आता खाली जायकवाडीतून आम्ही सोडतो. कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे. वरतून तर पाणी आलंच, नगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, नाशिकमधून पाणी खूप गेलं. पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालं प्रिकॅचमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं.
आणि त्यामुळे मग तीन लाख क्युसेसने पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं. पण मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झाली नाही. 24 तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापासून सगळे उभे होते. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील देवपूर भागात जुना आग्रा रोडवर लांबकाणी गावाकडून धुळ्याच्या दिशेने येत असलेल्या बस खाली चिरडून एका दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय. जयवंत रामदास पाटील, राहणार श्रीकृष्ण कॉलनी, देवपूर, धुळे असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ही भीषण घटना शहरातील दत्त मंदिर चौक ते GTP स्टॉप दरम्यान असलेल्या यशोदा हॉस्पिटल समोर घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात रस्त्यालगत भाजी विक्रेते बसत असल्यामुळे या ठिकाणी मोठे रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात अनेक वेळा धुळे मनपा प्रशासनाला अतिक्रमण काढून या भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करावे अशी मागणी केली होती. मात्र मनपा प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिल्याने या अतिक्रमणाचा बळी जयवंत पाटील ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय. लांबकाणीकडून धुळ्याकडे येणाऱ्या ST बसच्या मागील चाकाखाली क्लीनरच्या बाजूने जयवंत पाटील यांची दुचाकी आल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला असून ST बसच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जागर जनस्थळसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. आज रोजी 29/9/2025 दत्त मंदिर चौक ते GTP स्टॉप या ठिकाणी बस खाली एक मनुष्य चिरडून त्याच्या आज मृत्यू झालेला आहे. मृताचं नाव जयवंत रामदास पाटील. कायम वारंवार पालिकेला पत्र देऊन पालिकेला कायमकार आपण जाऊन भेट करून आता सुद्धा 23/9/2025 पत्र दिलेलं आहे मी स्वतः की या भाजीपाला मार्केटमध्ये कायमस्वरूपी या गाड्या लागल्यानंतर 2 व्हीलर कमीत कमी 15 फूट लागतात. 10 फूट गाडी आहे. 40 फुटाच्या रस्त्यातून आज आपल्याला 19 फूट रस्ता फक्त जावकला भेटतो. बस ही 9 फुटाची आहे. मनुष्य उभा राहिला तरी ते बसला खेचून लोकांना घेऊन फेकून बाहेर पडून जाईल. बसवाल्याने सुद्धा घाई राहते. आज या बसवाल्याने एक निष्पाप माणसाला चिरडून येतं फक्त या भाजीपालावाल्यांमुळे, या गर्दीमुळे आज एक मनुष्य मृत पावला आहे. कारण वारंवार या लोकांना सांगून यांना उचलून आम्ही तिथे बसवलंही होतं एक ओपन स्पेसमध्ये, तरी सुद्धा काही राजकारणी कंटकांनी मत मागणीसाठी गोळा करण्यासाठी काहीतरी एक फुटेज, सोशल मीडिया फुटेज घेण्यासाठी यांना पाठिंबा देऊन परत यांना याच ठिकाणी बसवलं. आज यांच्याही आज निष्पाप जीव मेलेला आहे. याच्यावर जबाबदारी कोणाची? याच्यावर अधिकारी कोण जबाबदारी घेईल? आज या मृत माणसा निष्पाप माणसाचा मृत्यू झालेला आहे फक्त या अतिक्रमामुळे. प्रशासनाला माझा सवाल आहे की या आतापर्यंत वारंवार अतिक्रमण का काढलं गेलं नाही? कोणत्या राजकीय हेतूखाली आपण एवढा वेळ दाबून राहिलात? का आपण एवढ्या वेळ दिवसापासून यांना साईडला करून आज या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या व्यक्तीला आपण न्याय देऊ शकलो नाही? का याचा आपण जीव वाचवू शकलो नाही? हे प्रशासनाला संबंध धुळेकरांच्या प्रशासनाला मलाही मागणी. यांनी मला उत्तर द्यावा की हा मनुष्य मृत पावला, याची जबाबदारी कोण घेईल आणि याची आता काय करतील या गोष्टीवर? आज सगळे भाजीपाल्याने सगळे दुकानं ब्लॉक करून सगळे लोक चालल्या गेले तिथून. का चालल्या गेले? त्यांनाही त्रास होतोय. त्यांनी भाजीची दुकानं बंद केले. पण एवढ्या दिवसात आम्ही वारंवार सांगतोय, काही लोकांनी फक्त राजकारण म्हणून यांना सपोर्ट केला. त्यांना परत इथं बसवलं, आंदोलनं छेडली. आम्ही वारंवार सांगत होतो इथे एखादी लेडीज, लहान बालक भाजीपाला गेला तर मृत होईल, कोणी मरून जाईल, एखादा बसचा ब्रेक फेल झाला, भाजीपाला सकट तुमचे स्वतःचे जीव गाड्यांसकट बस चिरडून जाईल. आज तसंच झालं. उद्या उठून जरी तुम्ही ऐकलं नाही, बस येईल आणि भाजीपाला गाडीवर जर ब्रेक फेल झाला तर त्या आईचं, त्या बहिणीचं, त्या माणसाचा जीव जाईल. राजकारणी लोक तर राजकारण करतायत, तुम्हाला घेऊन तुम्हाला घोळका करून बसवतायत. पण आज जर तुमच्याच जीवावरती गाडी आली, ट्रक आली, बस आली, तुमच्याच मनुष्याचा जीव जाणार आहे. भाऊ, तुमची काय मागणी? आता आमची मागणी एवढीच आहे, इथून हा रस्ता पुरा अतिक्रमण PWD असो की महानगरपालिका असो, हे अतिक्रमण आता निघालं पाहिजे. संध्याकाळ खाली व्हायला पाहिजे. वाघ साहेबांनी PI सुद्धा 100 लेटर दिले आहेत पालिकेला, सगळ्यांना लेटर दिले आहेत. हा रस्ता खाली व्हायला पाहिजे.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर, साक्री या चारही तालुक्यात गेल्या शनिवार ते मंगळवार पर्यंत अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग यांच्यासह कापूस तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तयार काढणीला आलेला शेतीमाल मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तरी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे सरसकट पंचनामे करणे याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग यांना सूचना करावी व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीचं धुळे ग्रामीणचे भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. गेल्या 2 महिन्यापासून आपल्या धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे तालुक्यात, शिंदखेडा तालुक्यात, साक्री, पिंपळनेर या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतोय आणि न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, गुराढोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे आजची पिकं, शेतकऱ्यांची आजची पिकं हे गेलेले आहेत. शेतकऱ्यांना त्या डोळ्यात आसू आहेत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे, पावसामुळे झालेलं आहे. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. ज्यांचे गुरंढोरं वाहून गेले, ज्यांचे घरं पडलेत अति पावसामुळे, त्या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावळ काल धुळे येथे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली. त्यांनी तशा सूचना प्रशासनाला, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि तसं पालकमंत्र्यांनी एक सूचनापत्र आमच्याकडे दिलं होतं. ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी सो यांना भेटून विनंती केली आहे की आपण त्वरित प्रशासनाला, तसेच तलाठी, तहसीलदार, सर्कल, कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांगावे. कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल, तलाठी, सर्कल यांना विनंती करतात की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे. मात्र अजूनही ते फील्डवर पोचत नाही. फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सो यांना केलेली आहे आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि सर्व ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. गुराढोरांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी. ज्यांची घरं पडझड झाली त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने आज आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना, शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती प्रशासन करत आहोत. त्यांनी त्वरित दखल घ्यावी ही विनंती. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. परतीच्या पावसाने 40गाव तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने रात्रभर तडाखा देत नदी, नालांनी रौद्ररूप धारण केले. तर काढणीस आलेल्या पिकांच्या शेतामध्ये कमरे मोडले पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. या परतीच्या पावसाच्या तांडवामुळे शेतकऱ्यांच्या शेतात होत्याचं नव्हतं झालंय. दुष्काळ जाहीर करावा आणि तालुक्यातील संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आज प्रशासकीय बैठक घेऊन महसूल, कृषी आणि ग्रामीण विकास, नगरपालिका अशा चारही विभागांची एकत्रित बैठक अतिवृष्टीच्या माध्यमातून अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अतिवृष्टीच्या पावसाने नदी आणि नाल्यांना झालेल्या नुकसानीबाबत प्रशासकीय इमारत येथे घेण्यात आली असता या बैठकीला सर्वच विभागांचे आलेल्या पुरांचे पाणी शहरात आणि ग्रामीण भागात व शेतकऱ्यांच्या शेतात देखील साचल्याने 40गाव शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आदेश देण्यात आलाय.
अतिवृष्टी संदर्भात पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या पथकाला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपस्थित राहायचे, पंचनामेही परिपूर्ण होती. शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांनी संयम ठेवायचा असे आवाहन देखील तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यावेळी केले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुजलाल हाडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून धुळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिल देसले यांच्या नेतृत्वात धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर टफडी वाजून सरकारला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या आणि जनावरांच्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्या अशा घोषणा देत जोरदार आंदोलन करीत मागणी केली आहे. त्यानंतर आमदार राम भदाणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, शेतजमीन खरडून गेल्या, घरे, संसार उपयोगी साहित्य, मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांची जगण्याची उमेद हरवत आहे. अशी परिस्थितीत सरकारने निकषांच्या चौकटीत न अडकता तिजोरी खुली करून शेतकरी व पूरग्रस्तांना थेट मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. आज आमच्या निवासस्थानाच्या समोर संभाजी ब्रिगेड धुळे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन आमच्या इथे करण्यात आलं व जे आपल्या सर्व धुळे तालुक्या व जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे की शेतकरी राजाला तोंडावर आलेला घास तो परमेश्वराच्या अवकाळी अतिवृष्टीमुळे हिरावून गेलेला आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये पंचनामा करण्याचे आदेश हे प्राप्त झालेले असून आम्ही काल स्वतः धुळे तालुक्यातल्या जवळजवळ मी स्वतः 20 गावांना दौरा केला. त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी राजाच्या बांधापर्यंत आम्ही पोहोचलो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेताचं पिकाचं नुकसान झालेलं आम्हाला तिथं दिसून आलं आणि हे नुकसान बघता आमच्या शेतकऱ्यांचं जे कपाशीचं असेल, मक्याचं असेल, फळबागा असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले खरीपाची लागवड होती ती सर्व तिथं नासधूस होताना आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची व सर्व शेतकरी राजाची व तालुक्यातल्या तमाम जनतेची ही मागणी आहे की आम्हाला चांगली भरीव तरतूद आणि मदत मिळाली पाहिजे. मागच्या काळामध्ये अवकाळी पावसाचं आणि वारा धुळे तालुक्यामध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आला होता. त्याच्यासाठी आम्ही स्वतःनी पाठपुरावा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हाला तालुक्याला 17 कोटी रुपयाची मदत ही तिथे मागच्या काळात देण्यात आली. तिचे पैसेसुद्धा आता तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. आता सर्व संबंध महाराष्ट्रभर पूर परिस्थिती असताना धुळे तालुकासुद्धा याच्यामध्ये मागं नाही. आम्ही पहिल्यांदा तर आमच्या पंचनामे झाल्याच्या नंतर जिथं 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडलेला आहे त्या सर्व मंडळांना मदत 100% तिथं मिळणार आहे. पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतरनं ज्या लोकांनी कपाशीचा पीक विमा काढला आहे 900 रुपयाचा त्या सर्व शेतकऱ्यांना तिथं पीक विमासुद्धा 100% मिळणार आहे. आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन केंद्राकडे मागणी करणार आहोत की लाल्या रोगसाठीचं लाल जी कपाशी पडलेली आहे ते लाल्या रोगची कमिटी येते, कमिटी ठरवते तर लाल्या रोगचं अनुदान तिथं मिळतं. म्हणून लाल्या रोगची कमिटी पण आमच्या धुळे तालुक्याला, धुळे जिल्ह्याला पाठवावी व प्रत्यक्ष दर्शन तुम्ही ती शेतीचं पिकाचं स्वतः ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि मग तुम्ही प्रस्ताव पाठवा म्हणजे लाल्या रोगचे सुद्धा पैसे हे येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे. अशा या सर्वच चांगल्या भावनेने आज संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने हे आंदोलन दिलं. आपण पण शेतकऱ्याची मुलं आहोत. तुमची जशी भावना आहे तशी आम्हाला सुद्धा भावना आहे, कळकळ आहे की सर्वच शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळायला हवी आणि तुम्ही चांगल्या भावनेने हे आंदोलन केलं त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो. व आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत प्रश्न उचवायच्या पहिलेच आपल्याला मुख्यमंत्री महोदय असतील, दोघी उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या माध्यमातून 100% मदत मिळेल अशा प्रकारचं आम्हाला तिथं खात्री आहे. जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांचे काय पण जनतेचे सुद्धा घर पाण्याखाली आलेले आहेत, त्यांचे संसारही उद्ध्वस्त झालेले आहेत. अशा सर्व पीडित लोकांना शासनाने तात्काळ मदत करावी. ज्या योजना आहेत त्या योजनेचा निधी इकडं वळवून 2 महिन्यासाठी त्यांनी हा निधी पीडितांना देण्यात यावा. हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना संसारोपयोगी वस्तू व त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमदार साहेब रामभाऊ बदाने यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्यांनी हा विषय विधान भवनामध्ये हा विषय मांडायचा आहे व माननीय मुख्यमंत्री साहेब व कॅबिनेट मध्ये हा विषय मांडून लवकर हा विषय तात्काळ मार्गी लावायचा आहे. एवढ्या 8 दिवसात जर ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन स्वरूपात आंदोलन उभं करेल ही आशा देतो आम्ही. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.